मी बाप्पाचे आशीर्वाद घेते. पुण्याचं ग्रामदैवत आहे आणि आता ग्रामदैवताचा आशीर्वाद घेतला आणि आमची जोगेश्वरी माता जी आहे पुण्याची ग्रामदेवी त्यांचे दर्शन आता मी घेणार आहे. मागितलं काही नाही, आजपर्यंत सगळंच दिलंय. जनतेची सेवा करण्यासाठीची जी काही एक इच्छाशक्ती लागते, जे एक निश्चितपणे आशीर्वाद लागतो, तो या ठिकाणी मिळेल म्हणून आपण दर्शन घेतो. देवाला आपण त्यासाठी मानतो. त्याच भावनेतून मी या ठिकाणी आलोय. आज उमेदवारी अर्ज भरतोय आणि म्हणून या दिवसाची सुरुवात ही चांगल्या ठिकाणी व्हावी, पवित्र भावनातनं व्हावी, हाच विचार होता म्हणून दर्शनाला आलो. शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरले जाणारी मोठी जय्यत तयारी सगळी नाही, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, नागरिक सहभागी होणार आहेत. आता तिकडेच आम्ही चाललोय. मला असं वाटतं की ते संकेत आहेत शेवटी. मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणं असेल, पुण्याची कायम परंपरा जी आहे इथून मागची, की पुन्हा एकदा पुण्याचा एक प्रतिनिधी हा केंद्रात लोकसभेत पाठवण्याचा, मला असं वाटतं त्यासाठीच लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, तो आजही दिसेल. मुख्यमंत्री नाही येते या आज राज्यातलाही अनेक ठिकाणचा उमेदवार अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे संभाजीनगर असेल, जळगाव असेल, अनेक ठिकाणी सर्व नेत्यांना जायचं आहे. त्यामुळे माननीय नीलमताई गोरे आहेत, उदयजी सामंत साहेब आहेत, अजितदादा आहेत, देवेंद्रजी आहेत, सगळी मंडळी आहेत. त्यामुळे सीएम साहेबांना आज राज्यात सगळीकडे जावं लागेल. मुळात त्यांनी मागच्या आठवड्यात पुणे लोकसभेसाठी एक महायुतीचा मेळावाही घेतला होता. मोदीजींच्या सभेसाठी सुद्धा 29ला माननीय मुख्यमंत्री पुण्यात येतात. त्यामुळे आपणही राज्यभराचा त्यांचा विचार करून 100% की त्यांना सगळीकडे जावं लागेल. हॅट्रिक आहे 100%. अन्य विरोधकांना काय सांगू? शुभेच्छा. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.